भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्व विरोधी पक्ष यांच्या संयुक्त मेळाव्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे समन्वयक सन्माननीय मोहनजी जगताप, दुसरे आपले समन्वयक सन्माननीय सदानंद चव्हाण, तिसरे आपले समन्वयक सन्माननीय शेखरजी निकम, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे समन्वयक किरण भैया सामंत, भाजपाचे जिल्ह्याचे अध्यक्ष राजेश सावंत, शिवसेनेचे बाबूजी पंडित, शशिकांत चव्हाण, बाबासाहेब जाधव, विधिमंडळातील माझे तरुण सहकारी माझे मित्र शिवसेना आमदार आदरणीय योगेश कदम, केदारजी साठे, उदाजी निकम, सुरेश सावंत, शिल्पाताई सुरे, जयंत भुताते, राष्ट्रपतींवर उपस्थित असलेले बाबासाहेब सावंत, राष्ट्रपतींवरील सर्व शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, तिन्ही पक्षाच्या युवा संघटनेचे सर्व पदाधिकारी, महिला संघटनेचे पदाधिकारी आणि माझ्यासमोर उपस्थित असलेले तिन्ही पक्षाचे ग्राम पातळीवर असेल, जिल्हा परिषद गटाचे, पंचायत समिती गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. आजच्या कार्यक्रमाचा उद्देश आणि आजच्या कार्यक्रमाचा संवाद या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्या समन्वय तिन्ही पक्षाचे आहे त्यांनी व्यासपीठावरच्या मंडळींना देखील दिलेली आणि आपल्या सगळ्यांना देखील दिलेली. या बैठकीचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या सगळ्यांमध्ये समन्वय असणं, आपल्या सगळ्यांमध्ये संवाद प्रस्थापित होणं, आपल्या सगळ्यांमध्ये चर्चा होणं आणि जी विघातक वृत्ती आपल्या समोर नरेंद्र मोदी साहेबांना आणि तिन्ही पक्षाच्या लोकांना मान देते त्यांचं उच्चाटन करणं, मला असं वाटतं की हा संकल्प करून आजच्या बैठकीचा आनंद घेऊ आणि आजच्या बैठकीला आनंद साजरा करण्याचा संदर्भ आहे. आज आपण फक्त जिल्ह्यामध्ये 2,500-3,000 पदाधिकारी जमलेलो आहोत, पण जे जिल्ह्यामध्ये 2,500-3,000 पदाधिकारी आहेत हे जर पेटून उठले तर खासदारकीच काय, पाचीच्या पाची आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि ग्रामपंचायतीची आपण सगळे मिळून उठू शकतो. पण पेटून उठलो तर असं वाटतं बोलतो पेटून उठणं एवढ्यासाठी आवश्यक आहे का आपण सगळे नरेंद्र मोदी साहेबांना ट्रेन करतो. आम्ही देखील 15 महिन्यापूर्वी 16 महिन्यापूर्वी जो निर्णय घेतला तो निर्णय घेताना आमचा देखील हा उद्देश होता. ज्या पद्धतीनं नरेंद्र मोदी साहेबांना कमी लेखलं जातं, ज्या पद्धतीनं स्वातंत्र्यवीर विद्या सावरकरांवर टीका केली जाते, ज्या पद्धतीनं रत्नागिरी ज्यांचा जन्म झाला तर लोकमान्य टिळकांवर टीका केली जाते, त्या सगळ्यांचा परिपाक करून आम्हाला महाविकास आघाडीमध्ये राहायचं होतं. आणि जे काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांवर हिंदराजाच्या पातळीमध्ये टीका करतात त्यांच्याबरोबर महाराष्ट्रामध्ये काम करणं ते आम्हाला रुचत नव्हतं. म्हणूनच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजींच्या साथीने एक निर्णय घेतला आणि ज्या नैसर्गिक युतीतनं आम्ही सगळे निवडून गेलेलो आहोत ती पुन्हा एकदा नैसर्गिक युती एकत्र आली, त्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून धाडस केलं. शेखर सर ठीक आहे, सुरतचा, गुवाहाटीचा, गोव्याचा उल्लेख काही लोक कार्यक्रम करत असतात, परंतु मी असेल, योगेश करत असतील, सगळ्यांना स्मार्ट असतील, माझ्या मुलीबरोबर या ठिकाणी बसले आहेत, आमच्यावर काय वेळ होती त्यावेळी त्याची कल्पना आपण करू शकतो. आम्हाला सांगितलं होतं की मुंबईमध्ये आलं तर ठार मारू, मुंबईमध्ये आलं तर तगड्या मारू, इकडे आलं तर असं करू, तिकडे आलं तर तसं करू. पण प्रमुख गटार साहेब शिंदे साहेबांनी आम्हाला 1550 सांगितलं होतं कोण मंजूर होईल त्याची गॅरंटी नाही, पण भाजपची अलायन्स महाराष्ट्रामध्ये काही करून स्थापन करायची हा उद्देश ठेवून आणि भाजपच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना विशेषतः नरेंद्र मोदी साहेबांना, अमित शहा साहेबांना, नड्डा साहेबांना आम्ही सगळेच शिवसेनाला धन्यवाद देतो. जे आमचं ध्यानीपर्यंत नव्हतं, आम्हाला कोणाला माहिती नव्हतं, त्याची घोषणा देवेंद्रजींनी केली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना. मला असं वाटतं की महाराष्ट्र राज्याचे जरी मुख्यमंत्री असले तर ते खऱ्या आपल्या परिवाराचे मुख्यमंत्री. देवेंद्रजी आज जरी उपमुख्यमंत्री असले म्हणजे आम्ही त्यांचा उल्लेख करत असताना महाराष्ट्र सरकारचे मार्गदर्शक म्हणून करतो, कारण ज्या 5 वर्षात
MTHचं त्यांनी उद्घाटन केलं. नवी मुंबईच्या एअरपोर्टच्या जागेमध्ये आमचा कार्यक्रम झाला. समृद्धी महामार्गाचं त्यांनी उद्घाटन केलं. मला असं वाटतं की जो प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टीने रखडला त्या आदेश वेगळा देखील मार्गी लावण्याचं काम नरेंद्र मोदी यांनी केलं. त्या मुद्दाम 4 प्रकल्पांचा मी उल्लेख होण्यासाठी करतो की याची मुहूर्तमेढ स्वतः महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी होते. पण पुढच्या 2.5-3 वर्षामध्ये काय झालं आपण सगळ्यांना माहिती आहे. आदेश बंद पडलं, समृद्धी महामार्गाला अडचणी आल्या, MTHला अडचणी आल्या, नवी मुंबईच्या एअरपोर्टला अडचणी आल्या. त्याकडे का अडचणी आल्या हे मला माहिती नाही, परंतु 2.5-3 वर्षामध्ये अडचणी आल्या. परंतु आम्ही सरकार बदलल्यानंतर पुन्हा एकदा एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्रजी आणि अजितदादांनी मिशन म्हणून कामाला सुरुवात केली आणि या 4ही प्रकल्प पूर्णत्वाकडे जातात हा आपल्या सगळ्यांचा आनंद आहे. आणि खरं कोकणवासियांनी सरकारला धन्यवाद दिले पाहिजे, कारण कोकणवासियांचं अंतर हे 2.5 तासाला कमी झालेलं आहे. मी मध्ये ज्यावेळी नियोजनामध्ये होतो शेताचा उदास 3-4 किलोमीटर आणि तेवढीच संधी होती. कालचा जर आपण ट्रॅफिकचा अंदाज केला तर लाखो गाड्या त्या मुंबईवरून पनवेलला गेल्या आणि पनवेलवरून मुंबईला आल्या. एकटाच होतो, पालकमंत्री होतो, मुख्यमंत्री महोदय होते, सगळा रस्ता मोकळा होता. 2-4 वेळा 30 किलोमीटरमध्ये गाडी चालवून घेतली, कारण जगाच्या पातळीवर आता परत तुम्ही स्वतः गाडी चालवण्याची बाकी त्या ठिकाणी मिळणार नाही, एवढं ट्रॅफिक त्या पुलावर झालेलं आहे. आणि म्हणून कोकणवासियांना मला विनंती करायची आहे की रत्नागिरीचं अंतर देखील 2 तासांना कमी करण्याचं काम त्या शिंदे फडणवीस अजित पवार सरकारनं केलं. आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की मगाशी देखील काही मीटिंगमध्ये सांगितलं, परवा तर प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या जाहीर बैठकीमध्ये सांगितलं, अनावधानानं माझ्याकडनं काही घडलं असेल, अनावधानानं माझ्याकडनं कोणाला त्रास झाला असेल तर पालक मंत्र्यांना देखील 4 पावलं मागे घेऊन आपले कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी काम केलं. आणि म्हणून प्रमोदजी मी तुम्हाला शब्द देतो, पालकमंत्री या राज्यात या जिल्ह्याचा कुटुंब प्रमुख आहे आणि विशेषतः आपले 14 पक्ष आणि त्याच्यातले 3 प्रमुख पक्ष जे भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचा मी कुटुंब प्रमुख आहे. त्याच्यानंतर एकाही कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही त्याची पूर्ण दक्षता पालकमंत्री. पण याच्यामध्ये जे मगाशी तुम्हाला सांगितलं ते महत्वाचं आहे. प्रमोद जगताप साहेबांनी काही बोलायचं जाऊन गेलं तरी मला बोलायला सांगितलं तरी माझी तेच म्हणणं, आज तुमच्या नावावर असेल, माझ्या नावावर असेल, शेखर सर तुमच्या नावावर असतील, योगेशच्या नावावर असतील, काही लोक फेक अकाउंट करतात आणि त्या फेक अकाउंटवरून आपल्याला प्रधान करण्याचं काम आहे. मला असं वाटतं की सगळ्यात मोठं मिशन कार्यालयाच्या समोरच आहे ही प्रवृत्ती आपल्याला ठेचली पाहिजे. आज जर आपण सगळ्यांचं मिशन नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचे आहे तर मला असं वाटतं की बाकीचा ऑप्शन असण्याची आवश्यकता नाही. तर तुमचे नेते नरेंद्र मोदी साहेब आहे, आमचे नेते नरेंद्र मोदी साहेब आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजितदादांनी सांगितले नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं आहे आणि जे 14 पक्षाच्या नेत्यांचे फोटो लावलेले आहेत त्यांनी देखील सांगितलंय नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं आहे. प्रॉब्लेम राजकारणाचा एकही माणूस नरेंद्र मोदी आवडत नाही, अमित शहा साहेब आवडत नाही, नड्डा आवडत नाही, तो भांडण कशाला करायचं. तर मिशन आपलं सगळ्यांचं एक आहे, तर त्या मिशनच्या दिशेनं आजपासून आपण कामाला आलं पाहिजे. त्यात एक वाईट प्रवृत्ती आपल्यासमोर अशी आहे की कायम स्वरूपी नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करायचं. मी परवाच्या बैठकीमध्ये सांगितलं माझ्यावर कोणाचा राग असेल की निवडणूक पुढे आहे पण मिशन नरेंद्र मोदी साहेबांना 48 घेऊन आपल्याला जर दिल्लीमध्ये जायचं असेल तर आपल्यामध्ये सगळे योगदान आहे, सगळे मतभेद हे आपण या बैठकीमध्ये केंद्रात बदल केले. मी सांगितलं माझ्याकडनं काय अनावधान झालं असेल, बाकीच्या कोणी काय बोलावं तुम्ही दिलगिरी व्यक्त करायला याचा भाग नाही. 1.5 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये काम करत असताना ज्या काही गोष्टी झाल्या असतील त्याच्यामध्ये मी जिथं 4 पावलं मागायचं तिथं माझ्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी योगेशजींनी सांगितलं त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. आपल्याकडनं मित्र पक्षाच्या लोकांना त्रास होईल त्याचा व्हॉट्सअपवर पोस्ट देखील जाता कामा नये की पालकमंत्री म्हणून शिवसेनेच्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विरोध करायचे. आणि शेवटी आपल्याला सामील काम करायचं की काय स्वभावामध्ये अंतर असतं, स्वभावामध्ये फरक असतात, पाचही गोष्टी सारखी नसतात. आणि म्हणून मला सांगायचं की प्रत्येक पदाधिकाऱ्यांकडनं अपेक्षा करत असताना आपल्या मनातलीच इच्छा पूर्ण करेल अशी भावना तुम्ही घेऊ नये. कारण शेवटी पुढे जे वाचलंय G20 तर मुंबईमध्ये बैठक झाली, त्याची टॅगलाईन होती वसुदैव कुटुंबकम.
याचा अर्थ विश्व हे माझं कुटुंब आहे. हे कोण सांगताय? नरेंद्र मोदी साहेब सांगतात. पण जगातल्या 22 देशातल्या पंतप्रधानांना हा शब्दप्रयोग करावा लागला. विश्व हे माझं कुटुंब आहे आणि या विश्वाचं नेतृत्व करणारा नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी आहे. तो 22 देशाच्या जर विश्वाला कुटुंबाचे प्रमुख नरेंद्र मोदी साहेब हे मान्य केलं आहे. आपलं कुटुंब फार छोटं आहे. एवढं म्हणजे आपलं कुटुंब आहे. हे जर आपल्याला सांभाळता आलं नाही तर आपण सगळे दुर्दैवी आहोत. आणि म्हणून प्रत्येक पदाधिकाऱ्याने प्रत्येक कार्यकर्त्यानं माझा किती अपमान झाला आहे याच्यापेक्षा नरेंद्र मोदी साहेबांचा कोण अपमान करतोय हे जर बदलायचं ठरवलं तर सगळ्याच्या सगळ्या लाभ कालचं भाषण ऐकलं कल्याण मंत्री राग आला नाही मला आला. मी काल केलं जात काय भाषा होती. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी साहेबांना जर विश्वगुरू इंटरनॅशनल लेवलचे लोक जर बघायला आले तर हे नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतो आणि ते आपण ऐकून घेतो पण माझी विनंती आहे सोशल मीडिया ह्याच्यासाठी त्या संदर्भात पदाधिकाऱ्यांना देखील विनंती करायची आहे. मला जर कोणाला शिवाय करायचं तुम्हाला करायचं असते 4 विनंती 4 पासून घालू इथं काही मला करू बाहेर येताना नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजे हेच विषय असलं पाहिजे तरच मला वाटतं सगळ्या पैकी आता आज आम्ही पोटात एक छोटा पठावर काढणार आणि इथं जर आपण बाजूला गेलो तर आपण यशस्वी होऊ शकतो. आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट सांगतो की आपल्याला नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान होणार आहे हा जर कोणाचा गैरसमज असेल सगळ्यात आमच्या लोकांचा असेल तुमच्या लोकांचा असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा तो आम्ही पहिला अहंकार इथे सोडून दिला नरेंद्र मोदी साहेबांचं नेतृत्व आणि आमच्यामुळे ते होणार आहे असं जर गैरसमज कोणाचा असेल तर पहिला एवढं मोठं नेतृत्व आहे एवढं मोठं नेतृत्व आहे की 400+ घेऊन तुम्ही ताकद द्या त्याची ताकद करू नका ते पंतप्रधान काय पण आपल्यामध्ये देखील एक वाक्यता असली पाहिजे ते 400 खासदारांमध्ये आपला खासदार का असला पाहिजे. तर या रत्नागिरी जिल्ह्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा रायगड जिल्ह्याचा केंद्र सरकारकडे काय पालन करायचं असेल आपला अधिकार असला पाहिजे आम्हाला देखील विकासाचा वाटा द्या. आणि म्हणून समन्वय करायचं म्हणजे काय असतं एकामेकाबद्दल चांगलं बोलून समोरचं आपण चांगलं बोलतो पण मागाला पण चांगलं बोलतो. आपली एकामेकाची दिग्बलवाणी करण्यापेक्षा समोरच्यांची बोलूया. आम्ही तर एक मिशन घेतले योगेश हे देखील प्रवक्ता जाऊन आमच्यासोबत काम करत आहे. आम्ही एक मिशन घेतले भाजपच्या देवेंद्रजींवर असू दे भाजपच्या बावनकुळेंवर असू दे भाजपच्या नरेंद्र मोदी साहेबांवर असू दे नड्डा साहेबांवर असू दे किंवा अमित शहा साहेबांवर असू दे टीका जर झाली तर त्याचं प्रत्युत्तर शिवसेना देखील आम्ही देणार आहोत अशी भूमिका स्वतः शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आपली फार मोठी जबाबदारी आहे. आपली जी नेतृत्व आहे त्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे. म्हणून त्यांनी प्रामुख्याने उल्लेख केला की एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी ज्यावेळी एकत्र आले त्यावेळी अनेकांच्या पायाखाली पाऊल होते. आज ही गर्दी जर काही लोकांनी केली तर अजून उर्ध्वसंबंध देखील काढा. पण याच्यामध्ये एक वाक्यता आपण सुधारणा केला आपण एकतेला चालणार आहोत की नाही आपण एकी करून चालणार आहोत की नाही या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं प्रत्येकाला दिलं. मी प्रमोदजी परवा असं सांगितलं की राणे साहेबांचं माझं परवा बोलणं झालं. शेवटी गैरसमज दुसरं नाही आपल्या हातात आहे. राणे साहेबांचा एक गैरसमज झाला होता. त्यांना असं वाटत होतं की शिवसेनेनं जाहीर केलं. मी राणे साहेबांना फोन करून दिलं. राणे साहेब मी पत्रकार परिषदेमध्ये जे काही बोललो ते तुम्हाला पाठवतो तुम्ही बघा. माणसाचं मन देखील मोठं असलं पाहिजे. मी बघितल्यानंतर राणे साहेबांचा मला परत फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं त्याच्यानंतर काहीच बात मला पण त्यावेळी क्लिपमध्ये काय सांगितलं प्रत्येक पक्षाला प्रत्येकाचा पक्ष लावण्याचा अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहे शिवसेनेला आहे भाजपला आहे रयत क्रांतीला देखील आहे आठवले गटाला देखील आहे बच्चूभाऊच्या प्रहारला देखील आहे. परंतु ज्यावेळी तिकीट द्यायची वेळी शिवसेनेचा दावा नक्की आहे. परंतु ते तिकीट द्यायचं कोणाला हा निर्णय एकनाथजी शिंदे देवेंद्रजी आणि अजितदादा बसून घेतली. आजही मी सांगतो त्याच्यामुळे मला असं वाटतं त्या स्टेटमेंटचा दुपारी असं केला नाही. आणि म्हणून ज्यावेळी संवाद झाला त्यावेळी राणे साहेबांनी मला त्याच्या प्रश्न झाला. प्रमोदजी राणे साहेबांनी मला स्पष्ट असं सांगितलं की या बैठकीला घ्या आणि या बैठकीला घेतल्यानंतर रवींद्र चव्हाण असतील नारायणराव राणे असतील तुम्ही असाल आम्ही असेल शेखर सर असतील ते कुठेतरी आपण
मिशन उमेदवार कोणी जरी असला तरी मताधिक्य 3.5 लाखाचं असलं पाहिजे. हे मिशन घेऊन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि रत्नागिरी रायगड जिल्ह्यामध्ये काम केलं. त्याच्यामुळे आपापसाचे हे निर्णय पण पारंपरिक वेळ आहे, कोणत्या गौरव मानलं आहे की भारत पाकिस्तान बॉर्डर आहे, पालिताल्यानंतर माझा परिवार, वरमामध्ये आल्यानंतर तुझा परिवार, असं तर होऊ शकत नाही. आपण सगळे सारखे आहोत. आणि म्हणून मिशन जर लाभवायचं असेल तर मला सुद्धा त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आम्ही सगळ्यांनी ठरवलं की महिला कोणतरी बोललं पाहिजे. आणि तर उद्या पत्रकार बोलले उद्या ताबडतोब 50% महिलांचा वाटा असताना सुद्धा एकाही महिलेला बोलायला नाही. एवढा चांगला मेळावा होऊन मी त्याला ताबडतोब करतो नाही बोलला अतिशय महत्वाचं आहे. आपण परिवार म्हणून काम केलं पाहिजे. आणि जोपर्यंत आपण परिवार म्हणून काम केलं नाही, जोपर्यंत आपण परिवारामध्ये भांडत नाही, तोपर्यंत परिवारात देखील चांगलं पण परिवारातून भांडायचं रस्त्यावर नाही. आणि आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं वैशिष्ट्य काय आहे तर रत्नागिरी जिल्ह्यात नाके भरपूर आहे. बाजूशेत नाका, पारणा नाका, आत्माबाद नाका, संगमेश्वर, तिच्यावरची चर्चा करून झाली पाहिजे. नाक्यावरची चर्चा करून झाली पाहिजे. माझ्याकडे काय चुकत असेल तर मला येऊन सांगण्याची धमक समोरच्या कार्यकर्त्यांना असली पाहिजे. योगेशचं काय चुकत असेल तर केदार तुम्ही त्याला सांगितलं पाहिजे, त्याने तुम्हाला सांगितलं पाहिजे. असा जर संवाद राहिला कोणी माणसाला या मतदारसंघात आपल्या महायुतीला बाजूला करू शकत नाही. तेवढी ताकद सगळ्यांना. पण याचा विचार आपण केला पाहिजे. विचार करताना प्रभूजी मला सांगितलं किती ठीक आहे काही गोष्टी पाठीपुढे झाल्या असतील. आज मी जाहीरपणा सांगतो तुम्ही याद्या भाजपमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक वेळ शिवसेनेला पैसे मित्र पक्षाला नाराज करणार नाही हे जाहीरपणा सांगतो. पण त्याचं देखील काहीतरी पाईपलाईन असते, त्याची देखील सिस्टीम असली पाहिजे. म्हणजे मी देखील माझ्या मुलांनी करायला सांगितलंय आता तुम्ही ज्या गावामध्ये पैसे मागताय, ज्या वाडीमध्ये पैसे मागताय, त्या वाडी आपल्याबरोबर आहे काय हे बघा, किंवा दुसरी वाडी आपल्याबरोबर येणार आहे काय हे तरी बघा आणि मग पैसे द्या. त्याचा पैसे आपण त्या वाडीमध्ये खर्च करतो, खासदार गेला तीच वाडी दुसऱ्याचा करतो. हा देखील अनालिसिस आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि जे काही महाराष्ट्राचे प्रश्न सुटलेले आहेत हे आपण लोकांपर्यंत पोहोचवणार नाही याचं देखील आपण चिंतन केलं पाहिजे. आज मला महिला भगिनींना एक विनंती करायची. आज महिला भगिनींसाठी 4 मोठे निर्णय सरकारने घेतले. ते मिशन म्हणून सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांनी एकत्र करणं घराघरात होतं. आज ग्रामीण भागातल्या जनतेला महिला भगिनींना घरातल्या शहराच्या ठिकाणी येण्यासाठी देशातले पहिलं राज्य आहे की त्यांनी एसटीचं तिकीट निर्माण केलं. CRP जे आहे त्याचं 3,000चं मानधन ते 6,000 रुपये केलं. ज्या CRP रत्नागिरी जिल्ह्यातल्या 2,443 त्यांना मी DPC मधून मोबाईल घेतला. एवढंच नाही, आपले जे बचत गट आहे त्याचा रिव्हॉल्विंग फंड देखील 15,000 30,000 झाला आहे. आणि आज अभिमानाने सांगतो की विधानसभेच्या अगोदर हा रिव्हॉल्विंग फंड 1 लाख रुपये झाल्याची राहणार नाही. एवढी बचत गटाला आपण काम केला. हा आपण महिलांकडून पोहोचवला पाहिजे. नरेंद्र मोदी साहेबांनी मुख्यमंत्री महिला सक्षमीकरणाचे धोरण काढली. लेख लाडकीसारखी योजना आपण सरकारनं आणलेली आहे. ही महिला भगिनी पोहोचवली पाहिजे. 75 वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिक आहेत त्याला एसटी प्रवास मोफत आहे हे देखील लोकांकडून पोहोचवलं पाहिजे. आज मुंबईवरून गोव्याला जाणारा तसा समृद्धी महामार्ग आहे, तसा मुंबई गोवा नवीन हायवे होतोय हे देखील लोकांकडून पोहोचवलं पाहिजे. पर्यटनाच्या दृष्टीने सागरी महामार्ग आहे तो देखील 6 कोटी रुपयाचा होतो हे देखील तुम्हाला सांगितलं पाहिजे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकच फक्त जे आपल्या सगळ्यांचं दुःख आहे तो म्हणजे कसडीपासून वाकडेपर्यंतचा तो नॅशनल हायवे आहे तो रत्नागिरी. त्याच्यामध्ये सरकारचा कोणाचाही दोष नाही. मला तर रवींद्र चव्हाणांना धन्यवाद दिले पाहिजे की गणपतीच्या वेळी 13 दौरे करून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्र्यांनी त्या रोडची एक लेन तरी चाकरमानाला दिली. पण हा कायदा रवींद्र चव्हाणांचा आहे का? हा दोष नितीन गडकरी साहेबांचा आहे का? हा दोष ठेकेदाराचा आहे. ठेकेदार पाहला म्हणून अशी परिस्थिती निर्माण झाली. परंतु मला असं वाटतं त्या रस्त्याकडे आपण थोडं काय बाधा झाली हे देखील किती काही झालं तर रस्ता पूर्ण होत नाही. ते काय बैठकीमध्ये सांगितलं साहेब आमच्या सरकार मला अजिबात विश्वास नाही. पण हे काय चाललंय मला कळत देशामध्ये 60 लाख कोटीचे रस्ते तुम्ही केले आणि आमचा उरलेला 150 कोटीचा रस्ता होऊ शकत नाही. हे तुमचं दुःख नाही, ते आमचं दुःख नाही, ते आमचं कोकण वासियांचं दुःख आहे आणि ते आपण दूर करावं नाही. तरी तातडीने निर्णय घेतला की येत्या
डिसेंबर 26 पर्यंत हा देखील रस्ता पूर्ण झाला. आमचा विनय कोल्हापूर रस्ता इतका गतिमान पद्धतीने चालला आहे, 1 वर्षामध्ये हा देखील रस्ता पूर्ण होईल. आणि म्हणून ही जी काही विकासाची कामं केलेली आहे ही देखील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या सगळ्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी अहोरात्र मेहनत केली पाहिजे. आता मला शेखर सर सांगितले की तालुक्याच्या स्तरावर ते मेळावा घेतले पाहिजे. शेखर सर तालुक्याच्या स्तरावर कसं मला तो 2-3 वेळा बोलायची सवय. आपण जिल्हा परिषद गट तयार करू आणि जिल्हा परिषद गट तयार करू खासदार जिंकणारच आहोत. भविष्यातली रत्नागिरी जिल्हा परिषद देखील महायुतीचीच असणार आहे हा संदेश त्याच्यामध्ये सगळ्यांनी एकत्र आला. आज राजापूरची नगरपंचायत घ्या, लांजाची नगरपंचायत घ्या, देवळूरची नगरपंचायत घ्या, आज सगळ्या नगरपंचायतीला करोड रुपयाचा निधी हा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. त्या शहरातल्या पदाधिकाऱ्यांची देखील जबाबदारी समन्वय साधून अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्या शहरामध्ये देखील थोडं गरजेचं आहे, जेणेकरून आपण नगरपंचायतीला नगरपालिकेला जिंकायचं आहे. आणि फार सोपं काम आहे. फार सोपं काम म्हणजे फक्त आपण मनावर घ्यायचं. आज आलेल्या 3000 लोकांमध्ये प्रत्येकाची ताकद ही फार मोठी ताकद आहे आणि सगळ्यांची ताकद जर एकत्र आली तर आपण विकासात्मक काय पाडत करूच. पण जे बाजूनेपणानं नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतायत त्यांना देखील देशोधडीला लावू एवढी ताकद जमलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे. आणि म्हणून एकत्र येण्याचा संकल्प आज आपण करूया. नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करूयाच, पण 4 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर 215 आमदार निवडून आणून महायुतीचा मुख्यमंत्री कसा होईल यासाठी आपण प्रयत्न करू. आमच्या निवडणुका त्या फार सोप्या आहेत. ग्रामपंचायतीची निवडणूक, पंचायत समितीची निवडणूक, जिल्हा परिषदेची निवडणूक, नगरसेवकांची निवडणूक ही प्रमुखची निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाची आहे. जे आपल्याला निवडून देतात त्यांना त्या स्थानिक स्वराज्य संस्थेला निवडून आणण्याची जबाबदारी राष्ट्रपतीच्या सगळ्या मंडळींनी स्वीकारली पाहिजे. त्यांच्यासाठी प्रचारामध्ये आपण उतरलं पाहिजे. आमदारकीच्या प्रचारामध्ये ते आपला प्रचार करतात, त्यांच्या निवडणुकीला सगळ्या व्यासपीठाला त्यांचा प्रचार केला पाहिजे. ही देखील सिस्टीम त्या जिल्ह्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे. कारण त्याला आपली निवडणूक झाली की पंचायत समितीला कोणी निवडून दे, जिल्हा परिषदेला कोणी निवडून दे, या ऍडजस्टमेंट देखील बदल झाला पाहिजे. जे देखील पंचायत समितीला महायुतीचा आहे तो पंचायत समितीचा महायुतीचाच उमेदवार निवडून आला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मेहनत करणं गरजेचं आहे. कटुता हा शब्दाचा काढून टाका. गैरसमज काढून टाका. काय होणार हो माझ्या ताटातला जास्त भाग तुमच्या ताटात आपल्या ताटात करण्याचा दोघे जिंकले जातात. म्हणजे आपल्या घरातच तो भाग केला जातो. त्याच्यामुळे कोणालाही दुर्घटना करण्याची गरज नाही, परंतु समन्वय काळाची गरज आहे. व्यासपीठावरच्या सगळ्या जिल्ह्याच्या प्रमुखांना मला विनंती करायची आहे की तुमच्यामधला समन्वय देखील अतिशय आवश्यक आहे. तुम्ही देखील एकामेकाबरोबर साहेबाबरोबर राहिलं पाहिजे. तुम्ही देखील संवाद साधला पाहिजे. आणि आपण जे कार्यकर्ते म्हणतो त्याच्यामधून नाव केलं कार्यकर्त्यांमध्ये डिस्प्यूट नसतं, आधी कधीच डिस्प्यूट नसतं. कार्यकर्ते नेत्यांच्या हातामध्ये असतात. ही आपली लोकशाही आहे महाराष्ट्राची. नेत्याने जर ठरवलं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम करायचा नाही, कुठचाही कार्यकर्ता महायुतीशिवाय जाणार नाही. फक्त नेता संभ्रम करतो की नाही हे बघायची जबाबदारी ही संभ्रम आहे. त्याच्यानंतर तुम्ही आमचे एकदम मोठे भाऊ, त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी जर चांगल्या पद्धतीने वॉच ठेवला आणि शेवटी कार्यकर्त्यांना बोलतो झालं. कार्यकर्ते गटबाजी करत आहेत, मतदार गटबाजी करत आहेत. फार इनोसंट मतदार आहे, फार भावनिक आहे, त्याच्या मागं दाखल करतात. कोणी आडवा आलं तरी त्याला निवडून दाखवण्याचा इतिहास आहे. त्याच्यामुळे त्या राजकारणाला मी घाबरत नाही. मी जे घाबरतो कार्यकर्त्यांना आपण दूर केलं. कार्यकर्त्यांमध्ये वाद आहे, कार्यकर्त्यांमध्ये वाद आहे, ग्राम पातळीवर वाद आहे, अजिबात नाही. या गावाची सवय नाही. जो गाव पुढारी आहे पक्षाचा त्यांना मनावर घेतलं पाहिजे की माझ्या गावामध्ये डिस्प्यूट निर्माण होणार नाही. माझ्या गावातले कार्यकर्ते भाजपचे असतील, शिवसेनेचे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतील, हे एका घरात जसे नांदतात तशा पद्धतीने नांदले पाहिजे. हे जर गावातल्या शाखा प्रमुखांना, तुमच्या शाखाध्यक्षांना, 15 प्रमुखांना आणि राष्ट्रवादीच्या शाखाध्यक्षांना मनावर गेलं तर वर मिटिंग होतं आणि खाली पाजत नाही. याचा अर्थ हाच आहे, वर आपण सगळे बसतो पण आपण बाहेर गेल्यानंतर आम्ही जे वार्ताहरांना बोललो आहे ते आपण पदाधिकाऱ्यांना सांगत नाही, पदाधिकारी खाली सांगत नाही, ते शाखा प्रमुखापर्यंत जात नाही आणि शाखा प्रमुख गावामध्ये जातात. आणि म्हणजे कार्यकर्ते आपल्याला जीवापाड प्रकट करतात, जे कार्यकर्ते आपलं समर्थन करतात, जे कार्यकर्ते आपली चिठ्ठी घेऊन प्रत्येकाच्या घराघरामध्ये जातात
जरी शेवटचं भाषण करण्याचा मान मिळाला असता तर तुम्ही व्यासपीठावर सगळे पालक केले एकटा पालक केली जाईल. नॅशनल अलायन्समध्ये निवडून आला हे तुम्हाला माहिती कारण भाजपला देखील मला मतदान केलेलं आहे हे देखील मला जाणीव आहे. त्याच्यामुळे आपण पुन्हा एकदा कुटुंब म्हणून एकत्र आलोय. ते कुटुंब म्हणजे आपलं तिन्ही पक्षांचं कुटुंब आहे आणि विषय एकच आहे की नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान व्हायचं. जाता जाता फक्त एकच किस्सा सांगून संपवतो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाला मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक वेळा परदेशामध्ये जाण्याची संधी आहे आणि परदेशामध्ये गेल्यानंतर एक वाक्य जे आम्हाला ऐकायला ते भारतातनं आलंय का असं विचारल्यानंतर ते आम्हाला उल्लेख मोदीच स्वीकार करतो. आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अनुभव नाही. मी ज्या वेळी भारताच्या देशामध्ये जाऊन आलो मला सांगितलं की दक्षिण कोरियामध्ये मी गेलो होतो हुंडाई पत्र पाडण्यासाठी. त्यांच्या हिंदी बरोबर चर्चा करत होतो. त्यांचा एक नियम आहे इंग्लिशमध्ये देखील बोलत नाही हिंदीमध्ये सोडूनच द्या. त्यांचा दिल्लीचा एक माणूस होता आणि त्यांनी पाठीवर घेऊन घेतलेला आम्हाला आम्ही जेव्हा सांगितलं की आम्ही भारतात आलो तर पाठीची मोठी केली तर पाठीवर गेली होती मोठीच केली. एवढी देशामध्ये आपल्या नेत्याची दहशत आहे आणि ते आदरयुक्त दहशत आहे. या आदरयुक्त दहशतीचा उपयोग स्वतःमध्ये कसा रूपांतरित करायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आणि अजून एक परदेशात तुम्हाला कसं सांगतो मलेशियाला मी गेलो होतो. एका गाडीमध्ये बसलो होतो आणि गाडीच्या डॅशबोर्डवर फोन होत्यावर एक गणपतीची होती आणि दुसरी रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली आहे. हिंदी बोलणारा ड्रायव्हर होता. मी त्याला विचारलं हे मलेशियामध्ये तुम्ही ज्या ठिकाणी इंडस्ट्रियल समस्या चालू होतो तर डाव्या बाजूच्या एका मंदिरामध्ये तुम्हाला त्या मंदिराच्या बाहेर जवळजवळ 52 फुटी उंचीचा हनुमानाची मूर्ती होती. त्याच्या बाजूला रामाची मूर्ती होती आणि वर 500 फुटावर शंकराचं मंदिर होतं. मलेशियामध्ये अशा पद्धतीची रचना असू शकते तो स्वप्नातही आपण म्हणू शकत नाही. पण नरेंद्र मोदी सरकारने पंतप्रधान झाले मलेशियाच्या लोकांना काय भेटले तर मलेशियाच्या भारतीय लोकांना एवढंच सांगितलं की ही जी जागा आहे ही जागा आपल्या हाताची जागा आहे. पण यासाठी जर तुम्हाला काही करता आलं तर देशातले सगळे लोक उभी राहतील 4 वर्षाच्या आत किती कोटी झाल्या. आणि त्या ड्रायव्हरनं मला सांगितलं की आमच्यामध्ये डेअरिंग झालं आम्ही गणपतीची मूर्ती आणि शिवाजी महाराजांची मूर्ती की मलेशियामध्ये ह्याच्यापेक्षा पण मोठा आहे. ह्याच्यापेक्षा पण मोठं आहे ना. त्याच्यामुळे जो मोठा माणूस आहे त्याला पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्त्यावर बसवायचं आहे. त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून एकत्र येऊया एवढीच करण्याची विनंती करतो. पालकमंत्री या नात्यानं सगळ्या सुविधा देण्याची हमी त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्या सुविधा सगळ्या सुविधा देण्याची हमी पूर्णची त्या व्यासपीठावर देतो. पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने 2 दिवसात या ठिकाणी जमला त्याबद्दल पालकमंत्री या नात्यानं आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. आणि मिशन 48 मध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी रायगडच्या पदाधिकाऱ्यांनी देखील दिमागदार पद्धतीने सामील व्हावं ही देखील विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.